बघू शकता अशी मस्त कुरकुरीत आपली भेंडी तयार झालेली आहे। तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता। अशी मस्त कुरकुरीत आपली भेंडी तयार झालेली आहे। खायलासुद्धा खूप टेस्टी लागते। तुम्ही हे वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा तुम्ही असं सुद्धा स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता। मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता। अशी मस्त लागते भेंडी। चला तर मग कशी करायची ते बघूया। नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरी भेंडी म्हणजेच भेंडी फ्राय। तर त्यासाठी मी इथं 250 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे, म्हणजेच पावशेर भेंडी घेतलेली आहे। मीडियम साईजची भेंडी आहे, जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही। अशी कोवळी भेंडी आहे आणि ताजी आहे। याला धुवून मी कॉटनच्या कपड्यानं पुसून घेतलेला आहे। इथं मी 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे, कश्मीरी लाल तिखट आहे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा आमचूर पावडर घेतलेला आहे। त्या अगोदर माझ्या चॅनलला पटकन लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आता सुरुवातीला आपल्याला आता हे भेंडी कापून घ्यायची आहे। आता सुरुवातीला आपल्याला मागचा आणि पुढचा भाग काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपल्याला हे मधोमध अगोदर कापून घ्यायची आहे भेंडी अशा प्रकारे। आणि ते आपल्याला पातळ पातळ काप करून घ्यायचे आहेत। जेवढे पातळ काप होतील तेवढे आपल्याला पातळ काप करून घ्यायचे आहेत। पातळ काप करून घेतल्यामुळे आपली भेंडी अशी कुरकुरीत होते। अशा प्रकारे पातळ काप करून घ्यायचे आहेत आपल्याला। अशा प्रकारे पातळ काप करून घ्यायचे आहेत आपल्याला। दुसरी सुद्धा भेंडी कापून घेऊया। मागचा पुढचा भाग काढलेला आहे, तर याला आता मधोमध आपल्याला ह्या सुद्धा भेंडीला असं कापून घ्यायचं आहे। आणि आपल्याला एका भेंडीचे असे 3 भाग करायचे आहेत, असे पातळ। अशा प्रकारे जेवढे पातळ होईल तेवढी आपल्याला भेंडी अशी उभी कापून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व भेंड्या कापून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे मी पातळ असे काप करून घेतलेले आहेत भेंडीचे। जेवढे पातळ होतील तेवढे मी असे पातळ काप करून घेतलेले आहेत अशा प्रकारे। तर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला बाकी मसाले। सुरुवातीला घालायचे आपल्याला हळद, थोडंसं मीठ घालायचं आपल्याला, थोडंच घालायचं आहे कारण आपल्याला आमचूर पावडर आणि चाट मसाला घालायचा आहे, त्यामध्ये सुद्धा मीठ राहतं। आमचूर पावडर, चाट मसाला, ओवा, धना पावडर, जिऱ्याची पावडर, लाल मिरची पावडर। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले अगोदर। पूर्ण भेंडीला आपल्याला हे मसाले लावून घ्यायचे आहेत अगोदर, नंतरच आपल्याला बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घालायचे यामध्ये। व्यवस्थित आपल्याला हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत, भेंडीला व्यवस्थित लावून घेतलेले आहेत। ते यामध्ये घालायचे आपल्याला तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ। बेसन पीठ आपल्याला जसं लागेल तसं घालायचं आपल्याला, अगोदर अर्धच घालायचं आहे यामधलं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, तर यामध्ये आपल्याला 1 चमचाभर पाणी घालायचं आहे। आता व्यवस्थित हे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला बुडापासून हलवून घ्यायचं आहे। पाणी घातल्यामुळे आपल्या भेंडीला व्यवस्थित कोटिंग बसते पिठाची। आपल्याला जास्त पण पाणी घालायचं नाही, 1 चमचाच पाणी घातलेलं आहे मी। आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। खाली राहिलेला मसाला सुद्धा व्यवस्थित आपल्याला ह्या भेंडीला लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपली भेंडी झालेली आहे। यामध्ये मी 2 चमचे पाणी घातलेलं आहे। व्यवस्थित आपल्या भेंडीला
बेसन पिठाची कोटिंग बसलेली आहे, तुम्ही बघू शकता. जास्त पण आपल्याला पाणी वापरायचं नाही, मी 2 चमचे पाणी घातलेलं आहे. तर व्यवस्थित बेसन पीठ आपल्या भेंडीला कोटिंग झालेलं आहे. तर आता आपल्याला तळायला घ्यायचे आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. सुरुवातीला हाय हीटवर असं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे. तर आता आपण यामध्ये भेंडी घालून घेऊया. थोडी थोडी भेंडी घालायची आहे, म्हणजे व्यवस्थित तळल्या जाते आणि अशी कुरकुरीत होते भेंडी थोडी थोडी घातल्यामुळे. सुरुवातीला आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे. कडकडीत तेल गरम असल्यामुळे आपली भेंडी कुरकुरीत होते. व्यवस्थित आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत ही भेंडी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आता आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे, म्हणजे भेंडीसुद्धा व्यवस्थित फ्राय होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला अर्धी भेंडी तळल्यानंतर गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे, म्हणजे भेंडीसुद्धा व्यवस्थित आपली फ्राय होते. आपल्याला जास्त पण लाल करायचं नाही, जास्त लाल जर केलं तर ते करपट लागतं. त्यामुळे आपल्याला थोडासा असा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला भेंडी तळून घ्यायची आहे. मस्त कुरकुरीत झालेली आपली भेंडी आणि कलरसुद्धा असा गोल्डन झालेला आहे. तर आता आपण काढून घेऊया. आता आपल्याला इथं मी बटर पेपर घेतलेला आहे, यावर आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं तेल या पेपरला लागतं. अशी मस्त कलर झालेला आहे. तर बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायची आहे भेंडी. दुसरीसुद्धा बॅच आपल्याला अशा प्रकारे सोडायची आहे. आता हे सुद्धा भेंडी आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे. सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे. दुसरीसुद्धा बॅच आपली अशी कुरकुरीत तळलेली आहे, कुरकुरीत झालेली आहे आणि कलरसुद्धा मस्त आलेला आहे. तर आता हे सुद्धा आपण काढून घेऊया. बाकीसुद्धा आपल्याला राहिलेली अशा प्रकारे तळून घ्यायची आहे. अशी मस्त कुरकुरीत आणि चटपटीत आपली भेंडी फ्राय तयार झालेली आहे. खायला खूपच छान लागते. तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा असं स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही मधल्या वेळेत बनवून खाऊ शकता. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणीला परिवाराला शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.